हाय, गुड मॉर्निंग. तर फायनली मी चालले रोहाला आणि ते पण सकाळच्या ट्रेनी 7:15च्या दिवा सावंतवाडीनी. तर त्यासाठी मी निघाले आणि मग जो पनवेलच्या आधीच ट्रेन थांबली. जवळजवळ 10-15 मिनटं थांबली असेल आणि जवळजवळ 6:30-35 झाले होते. आय मीन 6:35 झाले होते. आणि मग मला असं वाटलं की आता ही ट्रेन जाणार वाटतं माझी, पण नाही, फायनली माझी ट्रेन सुटली तिथून. आणि पनवेलमध्ये आता इतकं नवीन नवीन काय रोज नवीन बघायला मिळतं ना, की असं वाटतं यार मी कुठेतरी वेगळेच आहे. म्हणजे पनवेलचं स्टेशन पण इतकं आता वाढवलं ना, हे आता नवीन पनवेलचं स्टेशन असं पूर्ण इतकं मोठं केलं आहे. तर तुम्ही एनी टाईम जा, तुम्हाला नक्की काहीतरी नवीन बघायला मिळेल. तर मग 7:15ची दिवा सावंतवाडी आहे. तर मी आली तर मला वाटलं की थोडी गर्दी कमी असेल, बट नाही, खूप गर्दी होती. म्हणजे तुम्ही एनी टाईम जा रोहाला, तुम्हाला एनी टाईम गर्दीच मिळेल. तर आणि त्या ट्रेनमध्ये बसल्यावरती ते फेरीवाले तर चालूच असतात. हे केळी, भाज्या, म्हणजे खूप काही काही मिळतं. तर मग फायनल मी उतरले. जवळजवळ 9:30ला मी रोहाच्या स्टेशनला उतरले आणि तिथून रिक्षा पकडली. रिक्षा 20 रुपये घेते स्टेशनपर्यंत, बस स्टँडपर्यंत रोहाच्या. तर तुम्ही बघू शकता किती लोक आहेत. म्हणजे मी चालतही जाऊ शकले असती, बट इतका ऊन आहे ना, तर मग मी विचार केला की चला रिक्षाने जाऊयात. तर मग येस, मी बसले रिक्षामध्ये. म्हणजे मी कॅमेरा असा पकडला होता ना, की मला असं वाटलं माझा मोबाईल पडेलच. बट ठीक आहे, शूट करायचं तर स्ट्रगल तर करावाच लागणार, राईट. ही आहे अष्टमी पूर्ण, जी रिक्षातून जाताना पूर्ण दिसते, ती पूर्ण अष्टमी आहे. आणि तेच मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मठ आहे. तर तिथेही खूप मस्त वाटतं. तुम्ही आलात रोहामध्ये तर नक्की जा. हे आत्ता जे येईल ना, हे आहे स्वामी समर्थांचं मठ. आणि तिथे मस्त झाड आहे. रिक्षावाला इतका स्लो चालवत होता ना, मला असं वाटलं की मी स्वतः चालवलं तर लवकर पोचेल, सिरियसली. आणि तुम्हाला मी दाखवते आमचा रोहाचा ब्रिज. कुंडलिका नदी दिसते, ही कुंडलिका नदी. तर जेव्हा पण आता पाऊस सुरू होला तर एनी टाईम भरलेलंच असतं पूर्ण. आणि ह्याच्या पलीकडेच रोहाचं गार्डन आहे, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला ब्लॉग पण दाखवला होता माझा, तर तो ब्लॉग नक्की बघा. त्याच्यामध्ये मी पूर्ण दाखवलं आहे रोहाचा जो शिवसृष्टी गार्डन आहे, त्याचा पूर्ण व्ह्यू दाखवला होता मी. तर फायनली मी पोचले रायकर पार्कमध्ये. आणि इतकी घामाघूम झाले ना मी, आणि ॲक्च्युली खूप खूप गरम होते. तर मी आल्याला बघितलं तर मम्मी भाकरी बनवत होती. तर मी मस्त फ्रेश झाली. मम्मीने भाकऱ्या बनवल्यापर्यंत मी फ्रेश झाली. आणि मग मी ऑफकोर्स इतकी भूक लागली होती की मी लगेच जेवायला घेतलं. मम्मीने भेंड्याची भाजी बनवली होती, बिरडा बनवला होता, भाकरी आणि पापड भाजले होते. तर मस्त जेवले, फ्रेश झाले. आणि नंतर मग आम्ही दुपारी गेलो बाहेर. तर तिथे मस्त गरे विकायला बसले होते, आणि गरे खरंच खूप मस्त होते, कापे गरे होते. तर मम्मीने थोडेसे घेतले, आय थिंक 20 की 30 रुपयाचे घेतले असतील. ते घेतले आणि मग थोडं मार्केट फिरलो आणि मग घरी गेलो. आणि घरी गेल्यावरती मस्त एक मूवी लावला होता मी, मा. तर काजलचा, हां, काजलचा पिक्चर आहे. तर खरंच खूप मस्त आहे, त्याच्यामध्ये काजल आहे. आणि ते झाल्यानंतर ते पूर्ण पिक्चर बघितलं. नंतर मग मम्मीनी मच्छी आणली होती, तर त्यासाठी मस्त मी वाटण तयार केलं. तर त्यासाठी कांदे कापले आणि त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, ते सगळं भाजून घेतलं मी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलं, खोबरंही भाजून घेतलं. आणि मग ह्याचं आता मस्त मिक्सरला लावायचं, त्याला बारीक करायचं आणि वाटण बनवायचं. म्हणजे ग्रेव्ही जर बनवत असेल, रस्सा बनवत असाल तर खरंच खूप मस्त होतं त्याच्यामुळे. तर मम्मीनी बघू शकता कोळंबी आणली, तर कोळंबीचा मस्त रस्सा बनवणार आहात. तर मस्त साफ करून घेतली मम्मीने, मिक्सर लावली. आणि मग तुम्हाला दाखवते नाही आता ती आम्ही कशी बनवतो कोळंबीचा रस्सा. तर मस्त टॉमॅटो, परत लसूण, कोथिंबीर, परत बटाटे, हे सगळं कापून घेतलं होतं ऑलरेडी. आणि नंतर मग जी साफ केलेली कोळंबी होती त्याच्यावरती मस्त वाटण टाकायचं जेवढं तुम्हाला हवं आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे काही मसाले तुम्ही रेग्युलरली वापरता, हळद, लाल तिखट, परत असं जे म्हणजे जेही तुम्ही मसाले वापरता ते सगळे टाकून घ्यायचे. आणि मस्त मिक्स करायचे त्यांना. तर मी मम्मीला विचारलं की तुला पूर्ण घेऊ का व्हिडिओमध्ये, तर बोलते नको. मी बोलली यार ठीक आहे, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की मी पूर्ण दाखवेल, मीही स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व होईल. तर हे सगळं असं मम्मीने सगळं टाकून घेतलं आणि मग त्याला मस्त मिक्स केलं.
आणि मग त्यासाठी पहिल्यांदा पातेला ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरा राईची फोडणी दिली मम्मीने, त्याच्यामध्ये लसूण टाकली आणि आता डायरेक्ट जे आपण आता मिक्स केलं आहे ते सगळं एकदाच टाकून घ्यायचं, म्हणजे त्याला मस्त छान कलर येतो आणि छान म्हणजे फोडणीला द्यायचं पूर्ण जे काय आपण मिक्स केलं आहे ते. आणि ते सगळं मिक्स करून झालं की जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं आहे तेवढं पाणी टाकायचं. आधी टोमॅटो टाकून नाही घ्यायचा, कारण का मग बटाटा शिजत नाही. तर मग मम्मीने आधी पाणी टाकून घेतलं, त्याला थोडी उकळ येऊन दिली आणि ह्याच्यानंतर मग कोथिंबीर टोमॅटो आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि आता मस्त संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली आहे. तर मग आणि नंतर मग विचार केला की संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवूयात, तर मस्त वडापावचा बेत केला. त्यासाठी मी बोलले की मार्केटला जाते, मार्केटला जाऊन मस्त पाव आणले आणि मग त्यासाठी सगळं जे काय होतं कोथिंबीर, मिरची, परत कढीपत्ता, ते सगळं मी साफ करून मस्त कट करून घेतलं आणि मग त्यासाठी नॉर्मल जशी आपण भाजी बनवतो बटाट्याची तशी बनवून घेतली. जिरा राईची फोडणी दिली, लसूण टाकलं आणि नंतर मग फायनल त्यासाठी मग आता बॅटर तयार केला. चण्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा तांदळाचं पीठ घेतलं आणि सगळं मिक्स करून मग आता त्याचे वडे बनवले भाजीचे आणि मग एक एक करून मग ते सोडले. आणि मग असं मी नेमकेच बनवले होते, जास्त काय पोटभर नव्हतं बनवलं, कारण का जेवायचं पण होतं आम्हाला. तर येस, वडापाव वगैरे खाल्ले आणि मी रोहाला आल्यावरती असं वेगवेगळं काही ना काहीतरी बनवतच असते आणि खरंच खूप मस्त वाटतं रोहाला आल्यावरती. आणि येस, ते खाल्ले, जेवलो आणि नंतर मग आता मला उद्या सकाळी जायचं 5:30च्या ट्रेनला रोहा दिवाने. तर येस, थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.